नमस्कार मित्रांनो, आज आपण नामजप संतादिकांचा उपदेश असाच असतो की नामजप करा, तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. नामजपाने सर्व काही साध्य होत असतं, पण नामजप करताना नामजप कसा करावा, काय गोष्टी सांभाळाव्या जेणे नामाचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल. बहुतेक नामजप करताना काय होतं मित्रांनो, केवळ नाममुखे चिंतन संसारी. भगवंताचं नाम घेतलं जातं, मुखामध्ये नाम असतं, पण डोक्यात चिंतन हे संसाराचं चालू असतं. असं जर नामजप करताना आपलं होत असेल तर त्याने नामजप फळ न येते मिळून. मग ते नाम घेतानाच जे काही फळ प्राप्त होणार आहे ते प्राप्त होत नाही, कारण मुखात नाम आहे पण चिंतन संसाराचं सुरू आहे. अशा नामाने फळ प्राप्त होत नाही. आणि नाममुखी मनोचित्ताची संमती जपांतरी गती सफला कारणे. नाम आपल्या मुखामध्ये आहे, पण नाम घेताना मन आणि चित्ताची संमती परवानगी आवश्यक असते, संमती आवश्यक असते नामजप करताना. कारण मनोदेही जेव्हा एकाग्रतेने जप होईल तेव्हा त्या जपाची नामाची फलप्राप्ती ही सफलाकडे जाणार आहे. गती सफला कारणे. नुसतंच नाम घेतलंय, कोणी सांगितलं म्हणून घेतलंय, मनाची परवानगी नाहीये, मनाची चित्ताची संमती नाहीये, मग त्यामध्ये त्या नाम मुखात असून सुद्धा त्याचं फल प्राप्त होईल का? कारण मन चित्ताची परवानगी लागते. मना सवे नामजप केला पाहिजे. आणि नामजप करताना कसा करावा तर लक्ष नामावर ठेवून स्वरूप चिंताची चित्ता साठेल. आपण नामजप घेतोय, मग तो श्रीराम जय राम जय जय राम असेल, या नामावर मनाद्वारे नाम घेताना मुखामध्ये त्या नामावर लक्ष दिलं पाहिजे, लक्ष देऊन जप केला पाहिजे. त्यापुढेही त्या नामाबरोबर त्या स्वरूपाचं चिंतनही आपल्या अंतःकरणात आलं पाहिजे, स्वरूप आठवलं पाहिजे. म्हणजे रामनामाचा जप करत असेल तर रामनामावर लक्ष पाहिजे आणि आपलं स्वरूपाचं चिंतन कुठलं तर त्या राम स्वरूपाचं चित्तात आठवला पाहिजे, राम कसा आहे. मग स्वरूप चिंतनात भेद असतो, कोणाला धनुर्धारी राम आठवेल, कोणाला त्यांच्या स्वरूपात जो राम आहे तो आठवेल, पण लक्ष नामावर असणं आवश्यक आहे आणि चित्तात राम स्वरूप आठवलं पाहिजे. अशा बरोबरीने जोडीने नामजप होईल, त्या नामातून फलप्राप्ती नक्की होईल. हे काय असतं तर स्वरूप अनुसंधान देवाप्रती लागणं असतं. नाम जपाला बसल्यानंतर भगवंताचं स्वरूप चित्तात आठवत आहे, त्यानुसार नामजप घडतोय, तर तो साधक उच्चस्तरीय साधना करतोय अशा प्रकारे अभिप्रेत होतं. नामजप उच्चस्तरीय साधकाची साधना कशी वाढणार, जेव्हा नामही सुरे मुखामध्ये, अंतःकरणात त्या नामाप्रमाणे रामाचं स्वरूपही प्रगट होतंय, या दोन्ही गोष्टी साधल्या जात आहेत, तेव्हा तो साधक उच्च प्रतीची साधना करतोय. त्या नामातून त्याला फलप्राप्ती होत असते, कारण असा नामजप झाला पाहिजे. मुखात नाम संसाराचं चिंतन होत असेल तर तो नामजपातून फलप्राप्ती होणं अवघड असतं. आणि नामवेळे नाम घेताना नामासवे स्वरूप अनुसंधान साधा, त्याने तुम्हाला फलप्राप्ती निश्चित होईल. कुठलीही आपदा विपदा राहणार नाही. नामजप आपण करतोय तेव्हा अनेक प्रकारचे संकट, आपत्ती, विपत्ती, अनेक प्रकारचे कुविचार, कुसंगती अनेकांचा आठवणार आहे आपल्याला. अनेक गोष्टी ज्या दुष्कर्म आहे ते सगळं आठवणार नामजप करताना. इतर वेळी अजिबात आठवत नाही, पण नामजप करतानाच का आठवतं, कारण ती नाम प्रक्रिया त्या ठिकाणी ते दुष्कर्म निरसन होत असतं, निवारण होत असतं. म्हणून नाम करताना, देव साधना करत असताना अनेक प्रकारचे कुविचार अंतःकरणात येतात, त्याला निरसन करणं ती एक परीक्षा असते. कारण आपला पूर्वानुभव असा असतो की आपण दैववाद किंवा देवाविषयीची नकारात्मक जी काही आपली भावना असते, ती नकारात्मक भावना आपल्या अंतःकरणात साठून राहते, ती त्यावेळी बाहेर पडत असते. आपला साधन करताना, नाम साधना करताना जे कुविचार केलेले असतात, देवाप्रती जे कुविचार असतील ते सगळं अंतरातून निघत असतं. त्यामुळे त्यावेळी आपल्याला सहज वाटत नाही. पण तेव्हा गांभीर्याने घाबरायचं कुठलंच कारण नाहीये, ते आपोआप निरसन होणार आहे. नामावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. सर्वात मोठा विषय हाच असतो की देवधर्म करत असताना, नामजप करत असताना, संकीर्तन करत असताना मनाची चंचलता होते. त्यामुळे एकच कारण असतं की आपला मनाचा देवाप्रतीचा आंतरिक विरोध बाहेर पडत असतो. लक्षात घ्या,
सत्वशील निर्मळ मन व्हायला तयार व्हायला वेळ लागतो. देवावरती नामावरती श्रद्धा परिपक्व व्हायला वेळ लागत असतो. तो वेळ देणं गरजेचं असतं. अशा प्रकारे नामजप करा. देवांवर श्रद्धा ठेवून नामजप करा, तेव्हा तुम्हाला त्यातून फलप्राप्ती होईल. नाम घ्यायचं म्हणून घेऊ नका. नामाबरोबर स्वरूप अनुसंधानही लावा. देवाचं स्वरूप आठवा. नामावर मनाचं लक्ष ठेवून नामजप करा. तुम्हाला सर्व काही प्राप्त होणार, यात कुठलीही शंका धरू नका. आपला आंतरिक विरोध निरसन करा. कारण देवत्वाविषयी अनेक प्रकारच्या नकारात्मक भावना आपण ऐकत असतो. देवतांविषयीचं जे काही विनाकारण बोट लावतात त्या गोष्टी ऐकतो, ते आपल्या अंतरात साठून आपला आंतरिक देवत्वाविषयी विरोध प्रकट होतो, तो बाहेर पडतो. तो निरसन होऊ द्या. मन निर्मळ व्हायला लागतं आणि निर्मळतेतून फलप्राप्ती होते. अशा प्रकारे नामजप करा. अवश्य फलप्राप्ती तुम्हाला होणार. धन्यवाद.